हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवाला प्रेम, भाग 13. लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. इशिताला परत तो मुलगा भेटला ज्याला बघून ती घाबरली होती. मिहिरने तिला त्यावेळी सावरलं आणि परत हॉटेलवर घेऊन आला. इशिता मिहिरवर प्रेम करू लागली होती आणि हेच ती तिच्या रूममध्ये बडबडत असताना मागून मिहिरचा आवाज आला. आता पुढे. इशिता. मिहिरचा आवाज येताच इशिताला खूप आनंद झाला आणि तिने मागे वळून बघितलं. मिहिर दिसताच ती लगेच त्याला जाऊन बिलगली. मिहिर, का सोडून जात होतास मला एकटीला? कशी राहणार होते मी तुझ्याशिवाय? इशिता डोळ्यात पाणी आणत म्हणाली. इशिता, काय झालंय तुला? इतकी इमोशनल का होतेस? अगं, मी मस्करी करत होतो. मिहिर तिला समजावत होता. नको करू मस्करी अशी परत कधीच. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय आता. इशिता बोलण्याच्या ओघात बोलून गेली. नाही राहू शकत म्हणजे? तुला काय म्हणायचं इशिता? तू माझ्या प्रेमात तर नाही ना पडली असलीस तर तो विचार सोडून दे. मिहिर तिला आपल्यापासून लांब करत म्हणाला. हे बघ इशिता, तू जो विचार करते ते कधीच शक्य नाही. तुला माझे विचार माहीत आहेत. नको अडकू यात. आणि तुला जर वाटत असेल की मी तुझ्यासाठी एवढ्या लांब का आलो तर ते तुझ्या काळजीपोटी. पण एक मैत्रीण म्हणून, एक मित्र म्हणून मी तुझ्यासाठी नेहमी असेन. पण तू जो विचार करते तो सोडून दे. त्याचा जास्त त्रास तुलाच होईल. मिहिरने आपली बाजू इशिता समोर स्पष्ट मांडली. सॉरी मिहिर, पण तू गैरसमज करून घेऊ नकोस. हा भावनेच्या भरात मी बोलून गेली, पण मी तुझ्यावर माझं प्रेम कधीच लादणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. आपलं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे आणि त्याचप्रमाणे सगळं होईल. डोंट वरी. इशिता किंचित हसत म्हणाली. थँक्यू इशिता. मला असं बंधनात राहिलेलं आवडत नाही. तुला तर माहीत आहे, तू माझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलंस, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू, मिहिर म्हणाला. इशितानेही त्याला हसून प्रतिसाद दिला, पण तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मिहिरबद्दल मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांना कसा आवर घालावा हेच तिला कळत नव्हतं. तिचं मन आतून रडत होतं आणि ती खडबडून झोपेतून जागी झाली. अरे देवा, हे सगळं स्वप्न होतं तर बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. आणि मिहिरच्या प्रेमात मी, हे कुठलं स्वप्न होतं? नाही, मला या सगळ्यात पडायचं नाही. मला तर पूर्ण जग फिरायचं आहे. पण म्हणजे मिहिरला मला एकटीला सोडून नाही गेला असतं तर त्याचं तंगडच मोडलं असतं. ती आपला हात चेहऱ्यावर फिरवत खुश होत स्वतःचीच म्हणाली. तेवढ्या तिला दरवाजा वाजण्याचा आवाज आला. तिने लगबगीने आपला दरवाजा उघडला. अगं, केवढा वेळ झोपली होतीस? मिहिरने वैतागत विचारलं. इशिताने फक्त आपले दात दाखवत त्याला प्रतिसाद दिला. जा आता, दात दाखवू नको. तू तयार हो पटकन. आपण इथेच जवळ फिरून येऊया, मिहिर म्हणाला. खरं तर तिला आज कालच्या घटनेमुळे तिला बाहेर जायला कंटाळा आला होता. पण तरीही मिहिर घेऊन जातोय म्हणून ती लगेच तयार व्हायला निघून गेली. तयार होऊन दोघेही हॉटेलच्या आसपासच्या परिसरात फिरत होते. त्याचवेळी त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे असा भास इशिताला होत होता. ती घाबरत होती. ती आजूबाजूला नजर टाकत मिहिरच्या जवळ सरकली आणि त्याच्या हाताला धरून त्याला बिलगून चालू लागली. इशिता परत घाबरली आहे हे मिहिरला जाणवलं. इशिता, काय झालं? तू एवढी का घाबरली आहेस? मिहिरने विचारलं. मिहिर, मला वाटतं कोणीतरी आपल्यावर नजर ठेवू नये. आपला पाठलाग करतंय. मला वाटतं तो तोच असेल. मिहिर, मला खूप भीती वाटते. तो काहीही करू शकतो, इशिता म्हणाली. इशिता, काही होणार नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मिहिर तिला धीर देत म्हणाला. इशिताने हो मध्ये मान हलवली आणि त्याला अजूनच बिलगली. इशिताच्या डोळ्यात जो कोणी होता त्याच्याबद्दलची भीती स्पष्ट जाणवत होती. म्हणून तो तिला एका आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेला. थोडा वेळ तिचं मन त्या गोष्टीकडून डायव्हर्ट होण्यासाठी त्याने तिच्या आवडीचं आईस्क्रीम मागवलं आणि तिच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. तर मॅडमना खूप फिरायचं आहे.
पूर्ण जग बघायचं आहे आणि तेही एकटं. जमणार आहे का तुला? मिहीर तिची मस्करी करत म्हणाला. हो हो, तर माझं स्वप्न आहे ते. मला पूर्ण जग फिरायचं आहे. तिथल्या नवीन जुन्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आणि न जमायला काय झालं? मला कमी समजू नको, इशिता आईस्क्रीम खात तोंड मुरडत म्हणाली. मग आता कोण घाबरतंय? घाबरट कुठली? मिहीर आपल्या ओठांचे कोपरे रुंदावत म्हणाला. तू हसू नको हा. मी काही घाबरत नाही हा. थोडी भीती वाटते, ती पण त्याची. बाकी मी कोणालाच घाबरत नाही. इशिता आपली नसलेली कॉलर उडवत म्हणाली. हो माहीत आहे, पण मला हे सांग, असं काय झालं होतं जे तू त्याला, म्हणजे जो कोणी आहे त्याला एवढी घाबरतेस? शेवटी मिहीरने मुख्य मुद्द्याला हात घालून तिला प्रश्न विचारलाच होता. आधी मला आईस्क्रीम संपवू दे, मग तुला सगळं सांगते, इशिता म्हणाली. मिहीर बरोबर आता तरी तिला खूप सुरक्षित वाटत होतं, म्हणून ती बेफिकीर होती. इशिता अगदी लहान मुलासारखी आईस्क्रीम खात होती आणि मिहीर तिच्याकडे एकटक बघत होता. आईस्क्रीम खाताना तिच्या ओठांची होणारी हालचाल आपल्या डोळ्यात साठवत होता. अचानक मिहीर उठला आणि इशिताच्या समोर बसला. त्याने आपल्या दोन्ही हातामध्ये तिचा चेहरा पकडला आणि आपले ओठ तिच्या आईस्क्रीम लागलेल्या ओठांवर नेऊन टेकवले. मिहीर, मिहीर, इशिता ओरडत होती, पण तो मनसोक्तपणे तिच्या ओठावरील आईस्क्रीमची चव चाखत होता. इशिताने वैतागत त्याला आपल्यापासून दूर लोटलं आणि त्याच्या एक सणसणीत कानाखाली वाजवली. तसा मिहीर बाणावर आला. आपल्या गालावर हात ठेवून इकडे तिकडे बघत होता, पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. एवढंच काय, तर समोर बसलेली इशिताही आपला आईस्क्रीम खाण्यात मग्न होती. हे बघून त्याने एक मोठा सुटकेचा श्वास सोडला. आई शपथ, म्हणजे जे माझं स्वप्न होतं बरं झालं, नाहीतर आज सगळ्यांसमोर मला मार खावा लागला असता, असा विचार करून त्याने आपल्या केसातून हात फिरवला. चल झालं. आईस्क्रीम खाण्याची मजा काही आवरच असते, इशिता आपले हात टिश्यू पेपरला पुसत म्हणाली. थँक गॉड, झालं एकदाचं. मला वाटलं आज संध्याकाळी तेच होती की काय, मी इशिताला टोमणा मारत म्हणाला. चल ना आता, का बोलत तिथेच टाइमपास करत बसणार आहेस? इशिता त्याच्याकडे मोठे डोळे करत म्हणाली आणि तिथून बाहेर पडली. आईस्क्रीमचे पैसे पेड करून मिहीर बाहेर आला. थोडंसं फिरल्यानंतर ते तिथल्याच एका गार्डनमध्ये जाऊन बसले. आता सांग, काय झालं? का तू एवढी घाबरतेस? मिहीरने विचारलं. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा खूप मस्तीखोर होते. म्हणजे आताही आहेच, पण याहीपेक्षा जास्त. कॉलेजमध्ये माझे बरेच फ्रेंड्स होते, पण त्याहीपेक्षा जास्त दुश्मन. कारण माझा बिनधास्तपणा, माझी मस्ती करणं बऱ्याच जणांच्या डोळ्यात खुपत होतं. आणि एक दिवस तो आमच्या कॉलेजमध्ये आला. एका बड्या राजकीय नेत्याचा मुलगा होता तो. दिसायला हँडसम आणि पैसेवाला, म्हणून काही दिवसातच त्याच्या पुढे मागे मुलं आणि मुलींची गर्दी दिसू लागली. तो खूप अहंकारी होता. त्याच्या पैशाचा, त्याच्या रूपाचा त्याला खूपच अहंकार होता. हे त्याच्या वागण्यावरून दिसत होतं. पण मला आणि माझ्या फ्रेंड्सना काहीच फरक पडत नव्हता. आमची मस्ती धिंगाणा चालूच होता. आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती, म्हणून आम्ही कॉलेजमध्ये ती साजरी करत होतो. एकमेकाच्या पंगावर पाणी आणि कलर टाकून मस्त एन्जॉय करत होतो. मस्तीमध्ये तो समोरून येत असताना त्याच्यावर चुकून माझ्याकडून कलर उडवला गेला आणि त्या दिवशी त्याची नजर माझ्यावर पडली. तो हपापलेल्या नजरेने माझ्या भिजलेल्या शरीराकडे बघत होता. मी त्याच्याकडे रागाने बघितलं आणि तिथून निघून गेले. पण त्या दिवसापासून तो माझ्या मागेच पडला. सारखा माझ्या मागे असायचा, माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्याची ती घाणेरडी नजर मला जाणवत होती. मी त्याच्यापासून शक्यतो लांब राहण्याचाच प्रयत्न करत होते, इशिता सांगत होती. आणि ते ऐकून मिहीरच्या मोठी रागाने आवळल्या जात होत्या. आता हे सगळं माझ्या सहनशक्ती पलीकडे जाऊ लागलं होतं. आम्ही काही मुली कॉलेज कॅम्पसमध्ये बसून गप्पा मारत होतो आणि अचानक त्याने येऊन त्या दिवशी माझा हात पकडला. इशिता, खूप खूप आवडतेस तू मला. खूप दिवसापासून हे तुला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तू साधं माझ्याकडे बघतही नाही. पण तू माझी आहेस आणि माझीच होणार, हे मी आज सगळ्या कॉलेजसमोर सांगतो, तो म्हणाला. त्याने माझा असा हात पकडल्याने माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि मी सणसणीत त्याच्या कानाखाली वाजवले.
समजतोस कोण स्वतःला? खूप दिवसापासून मला त्रास देत आहेस. इग्नोर करते तर तुझा त्रास अजूनच वाढलाय. आपल्या लायकीत राहायचं, समजलं? यापुढे मला त्रास दिलास ना तर सरळ जेलची हवा खायला लावेन तुला, मी त्याला रागात म्हणाले. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सगळ्यांसमोर झालेला अपमान त्याचा जिव्हारी लागला होता. काही मुलं त्याला बघून हसत होती म्हणून तो रागाने चवताळला. त्याचा तो सो कॉल्ड अहंकार दुखावला गेला होता हे नक्की. त्याने रागाने एक नजर माझ्याकडे टाकली आणि तिथून निघून गेला. पण त्यानंतर जे त्याने केलं ते खूपच भयानक होतं. हे बोलताना इशिताच्या डोळ्यात त्याच्याविषयीची भीती स्पष्ट जाणवली. काय केलं त्याने असं की तू त्याला इतकं घाबरते आहेस? मिहीरने विचारलं. मिहीरला त्याचा इतका राग येत होता की तो जर आता त्याच्या समोर असता तर मिहीरला स्वतःला आवरणं कठीण झालं असतं. काय केलं असेल त्या मुलाने म्हणून इशिता एवढी घाबरते आहे? बघूया पुढच्या भागात. माझी कथा तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.